नमस्कार मित्रांनो. आज आपण प्राध्यापक राहुल फाटे क्लासेस तर्फे आर्य समाजाबद्दल माहिती घेऊ. कशाबद्दल माहिती घेऊ? आर्य समाजाचा. आता आर्य समाजाबद्दल माहिती म्हणजेच काय, तर आर्य समाज हा भारतीय इतिहासात आणि विशेषतः म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा कशा संबंधी येते त्याबद्दल आपण जरा जास्त लक्ष देणार आहोत. आता आर्य समाजाची स्थापना म्हणाल तर तुम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. यांचं जे मूळ नाव होतं, मूळ शंकर करजदास करंजदास तिवारी. तर ते 1875 मध्ये यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती बॉम्बेला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 ला आर्य समाजाची स्थापना बॉम्बेला केली होती. आणि त्यांनी नारा याच्यातून दिला होता की वेदाकडे चला, वेदाकडे चला. 1845 ते बघा, याच्या पहिले थोडस बोलतो मी. यामध्ये मी जास्त काही लिहिलं हे नाही केलं. 1845 ते 1860 बघा, या दरम्यान त्यांनी भारत भ्रमण केलं आणि शेवटी मथुरा येथे विरजानंद स्वामी, कोण? मथुरा. मथुरा येथे विरजानंद स्वामी विरजानंद असं आपण त्यांना म्हणू शकतो. 2 मिनिटं. काय? विरजानंद स्वामी यांच्याकडे ज्ञान प्राप्त झालं. यांना कोणाकडून? स्वामी विरजानंद कडून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. कोणाला ज्ञान प्राप्ती झाली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्याने 1875 मध्ये काय केलं मग? मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. 1875 मुंबई म्हणजे बॉम्बे म्हणू शकतो. आर्य समाजाची स्थापना केली आणि वैदिक धर्माचे पुनर्जीवन करणे. काय? वैदिक धर्म जो आहे त्याचं पुनर्जीवन करणं, प्राचीन वैदिक धर्म संस्कृत तत्वज्ञानाचा प्रचार करणं. या त्यामागून त्याचा फार उद्देश होता. आता बघा, त्यांची पुस्तक आहे. पुण्यातील सनातनी लोकांना स्वामीजींना विरोध केला होता. तर पहिले पुणे होतं. कुठं? पुणे. म्हणजे ऍक्च्युली बॉम्बेला केल्यानंतर त्यांचं काही पुण्याला असतील, तर तिथं काय सनातनी जे लोक त्यांना विरोध केला होता. मग त्यांनी काय केलं? सनातनी लोकांनी त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी आपली शाखा पंजाबात लाहोर येथे नेली. कुठं? पंजाब मधलं कोणतं? लाहोर, जो आताचा भाग पाकिस्तानमध्ये आहे. कुठं आहे? पाकिस्तानमध्ये सुरू केली. आणि पुढे यांचं मुख्यालय 30 ऑक्टोबर, कधी? 30 ऑक्टोबर, ठीक आहे, सिटी ऑक्टोबर 1883 ला अजमेर, सॉरी, मला वाटतं त्यांचं काय झालं, मुख्यालय हे लाहोरच बनलं त्यांचं. आणि 30 ऑक्टोबर 1883 ला त्यांचा मृत्यू झाला. काय झाला? मृत्यू. त्यांचा काय झाला होता? मृत्यू झाला. आणि जन्मही पाहून घेऊ. आता मी जन्म सांगितला नाही. मृत्यू 1883 ला झाला, तर जन्म त्यांचा 1824 मधला आहे. कधी आहे त्यांचा जन्म? 1824. आणि तो झाला होता 1824 मध्ये 20 ऑक्टोबर, नाही, ऑक्टोबर मध्ये त्यांचा मृत्यू आहे, तर सप्टेंबर मध्ये त्यांचा जन्म आहे. सप्टेंबर. 20 सप्टेंबर 1824 ला काय आहे? त्यांचा जन्म आहे. 20 सप्टेंबर 1824 ला त्यांचा जन्म आहे आणि 30 ऑक्टोबर 1883 ला त्यांचा मृत्यू आहे. आणि आर्य समाजाची शाखा म्हणायचं झालं तर 1875 मध्ये. त्यानंतर काय केलं त्यांनी? वेदाकडे चला असं त्यांनी नाराही दिलं. त्यांनी पुस्तकही लिहिलं. त्यामध्ये हिंदीमध्ये होतं. सत्यार्थ प्रकाश त्यांचं हे पुस्तक जे होतं ते हिंदीमध्ये होतं. त्यानंतर वेद भाषा भूमिका, अंशतः हिंदी अंशतः संस्कृत, मध्ये थोडाफार हिंदी आणि थोडाफार याच्यात, असं त्याचं होतं. ठीक आहे, 2 मिनिटं व्हायचं आहे. त्यांनी वेद भाषा हा संस्कृत मधून आयुर्वेद व ऋग्वेद यावर आहे. काय आहे त्याचा? वेद भाषा जो आहे, वेद भाषा जो म्हणत असन यावरील संस्कृत मध्ये आहे. टीका म्हणून केला होता त्यांनी. काय केला होता? आयुर्वेद आणि ऋग्वेद यावरील टीका म्हणून त्यांनी हा ग्रंथ केलेला होता. काय केला होता? टीका. लिहितो इथे यावरील टीका. ठीक आहे, थोडीशी अजून माहिती मी पहिले देण्यात इच्छुक आहोत. त्यांनी काय केली होती? मध्यंतरी त्यांनी हिंदू धर्मातून इतर धर्मात जे लोक केलं, त्यासाठी त्यांनी पहिले शुद्धी चळवळ सुद्धा चालू केली. हे पण घेऊ आपण. कोणती चळवळ? शुद्धी चळवळ.
म्हणजे जे चळ ओके, हिंदू धर्मातून काय गेले होते ते, तर इतर धर्मात जे गेले होते त्या धर्मातून लोकांना आणलं आणि त्यांना शुद्ध केलं, अशी त्यांची हे शुद्धी चळवळ होती. काय होती, म्हणजे हिंदूतून इतर धर्मात गेले आणि हिंदू धर्मात इतर धर्म तर हिंदू धर्मात आणले, अशी त्यांची चळवळ. मग त्यांनी यानंतर काय केलं होतं, 1882ला गौरक्षण संघटन, गौरक्षण संघटन, ओके, संघटन स्थापन केलं. ओके, त्यानंतर त्यानंतर काय झालं, आर्य समाजात, म्हणजे आपण जो आता हा भाग घेणार आहोत, आर्य समाजात फूट पडले गेली 1882 मध्ये. ओके, 82 ला गौरक्षण संघटन आहे. आर्य समाजामध्ये फूट पडली 1882 मध्ये. त्यामध्ये गुरुकुल गट आणि कॉलेज गट असा एक निर्माण झाला. ओके, आता या गटात जे गुरुकुल गट होतं, या गटाचे नेतृत्व केलं होतं स्वामी श्रद्धानंद, लाला मुन्शीराम असं त्यांना म्हटलं जाते. ओके, यांच्याकडे होतं. तर लाला लजपतराय आणि लाला हंसराज यांच्याकडे कॉलेज गटाचं होतं. आता शिक्षणाच्या प्राचीन पद्धतीचा स्वीकार या स्वामी श्रद्धानंद म्हणजे गुरुकुल गटाने केला होता, प्राचीन याचा. ठीक आहे, कार्य मुलांसाठी शाळा, उदाहरणार्थ 1892 मध्ये त्यांनी हरिद्वार येथील गुरुकुल कांगडी, कुठं, गुरुकुल कांगडी इथं चालू केलं होतं, मुलांसाठी शाळा. मुलींचा उल्लेख नाही इथं, पाहिजे कायचा उल्लेख नाही आहे इथं मुलींचा. तर यांनी बघा, यांनी लाला लजपतरायांनी इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला, कारण की आधुनिक विचार होता त्यांचा, थोडासा काय होता, आधुनिक. ओके, तर त्यांनी हा केला होता. तर त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक शाळा कॉलेजेसची स्थापना केली. त्यांनी काय केलं होतं, दयानंद अँग्लो वैदिक शाळा कॉलेजची स्थापना केली. ओके, त्यानंतर पहिली शाळा त्यांनी 1866 मध्ये लाहोर, कुठं, 1866 मध्ये त्यांनी काढली होती, तर लाहोर. त्यानंतर 1890 मध्ये जालंधर, कुठं, जालंधर येथे केला. ओके, त्यानंतर त्यांनी आर्य कन्या शाळा, पाठशाळा आपण म्हणतो, ते सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. या कारणातूनच त्यांनी हे शुद्धी चळवळ वगैरे केलेलं आहे, अशा प्रकारे. ओके, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वतींनी हे सर्व चळवळी केलेल्या आहे आणि हिंदू धर्माला जरा जास्त धरून चालणारे होते ते. ओके, यामध्ये दोघांचा, स्वामी श्रद्धानंदांचा फोटो दिलेला आहे मी, आणि लाला लजपतरायांचा दिला आहे, आणि वरती काय केला होता, स्वामी दयानंद सरस्वती. नमस्कार.